अर्जुन कधी येणार आहे कोणाच ठाऊक, कंटाळा आला बाबा अगदी. पर्याय नाही. चिचुंद्रीकडून पेमेंट घेतलंय ना, आणि तसा मलाही कियाराचा पत्ता पाहिजेच आहे. मनोहर प्रभूने वडापाव खा आणि वाट बघा आता. हिला खरंच झोप लागली की काय? का मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नव्हतं म्हणून झोपी गेली ही? पण तू दिलं नाहीस ना उत्तर अमृता, तरी दिसते तुझ्या वागण्यातून ते. तो उत्साहाने बॅग भरून गाढ झोपलीस माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळून. तू इतक्या दिवसात क्यूचा विषय पण काढला नाहीस. किती उशीर झाला. कधी येणार आहे अर्जुन कोणास ठाऊक. काय करावं. आणि हा बारवाला एडका सुद्धा पोरीबद्दल काहीही पत्ता लागू देत नाही. आला 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 अर्जुन आला. आता अलर्ट राहावं लागेल. या अर्जुनच्या मागे मागे जाऊन मी कियारापर्यंत नक्की पोहोचणार. तयार रहा मनोहर पंत प्रभूने, तयार रहा. आता कॅब बोलवावी. मनोहर प्रभूने. हॅलो. अमृता, अमृता. अक्षय, माझ्या पायाची हालचाल होत नाहीये. अरे काय झालं पण? एकदम सेन्सेशन गेलं पायातलं. मी काय करू? एक मिनिट. माई, माई, आई, काकू, माई. अक्षय, तुम्ही झोपा. काय झालं ते मी बघून येते आणि वाटलंच तर मी तुम्हाला हाक मारेन. हा, आलेच मी. अक्षय, आले रे. काही नाही होणार आहे तुला. सगळे येतात. एक मिनिट. अमृता, माई. अगं काय काय झालं? काय झालं? तू खाली कसं काय आलास? माझ्या पायाची ताकद निघून गेली एकदम. सेन्सेशन गेलं पायातलं एकदम. अरे काय? तळपाय सोड त्याचे जरा आणि अंगठ्यावर मार बरं जरा. तू कुठे होतीस आणि हिला का नाही उठवलंस तू? मग अरे देवा, म्हणजे जे वाटलं होतं तेच झालं नेमकं. वसुधा, काही काय बोलतेस ग तू? वसुधा, नाही उठता येणार. माझ्या कमरेला पण लागले पडल्यामुळे. अरे काय? खाली का बसलायस तू? पायाची हालचाल होत नाहीये.
अरे त्याच्या पायातलं सेन्सेशन गेलंय. थांब थांब, मी डॉक्टरांना फोन करतो. नाही डॉक्टर नको. नको काय नको, त्याच्याशिवाय बरा कसं होणार तू? नाही नको डॉक्टर आणि दवाखाना, मला कंटाळा आलाय, प्लीज नको ना. मला नाही वाटत उद्या आपण सगळे जेजुरीला जाऊ शकू. नाही होणार. जसं ठरलंय ना तसंच होणार आहे सगळं. भाग्यश्री, तेल आण जा गरम करून. हो आणते माई. उठण्याचा जरा प्रयत्न कर बाळा. माई नको अरे कमरेला पण लागलंय, दुखेल परत ते. नको माई मला खरंच कळत नाही. मगाचपर्यंत हा मुलगा स्वतःच्या पायाने रूम पर्यंत चालत आला आणि अचानक तेच कळत नाहीये माई. आता उद्या जेजुरीला कसं जाणार का मी? ड्राइवर, उस बाइक का पीछा करो जल्दी चलो. अक्षय, तू गोळी घेतलीस का आज तुझी? नाही, मी आज गोळी नाही घेतली. बघितलंस काय रे असं करतोस तू? वेळेवर घेत जा ना औषधं. बघ जरा शोध कुठे ती. अक्षय चल, मी तुला उचलून वर ठेवतो. अरे नको. अगं सापडली का गोळी? थोडा प्रयत्न कर बघू. हालचाल नाही करत. मिळाली का गं? आम्ही धरतो तू. गोळी जा पटकन. कशी कशी तू वेंधळी. आपण एका वेळची गोळी चुकली म्हणून एवढं सगळं नाही ना बिनसणार. काहीतरी गडबड आहे काहीतरी. हो वसुधा, वाटेल ते बोलू नकोस. वसुधा, तू देवाजवळ जाऊन बस बघू आणि प्रार्थना कर अक्षय लवकर बरा होऊ द्यायची. कळलं? जा. हो चालले. काय करतो? सॉरी, लांब राहा जरा, गरम येते. तू मागे हो ना जरा वसुधा. भाग्यश्री, तू जा दुसरं तेल घेऊन ये. मी आवरते इथलं सगळं. जा बाई, तू जा आण पहिलं. तू जरा लांब हो गरम बाई. आहे हा तेल. जरा मागे जरा घे बाबा. जपून. सावकाश. इथे बघ. बावळट बघायचंच ना. ओरडू नकोस तिला आता. अय्या, अक्षय भाऊजी त्यांच्या पायावर उभे राहिलेत. अच्छा, या बंगल्यात डांबून ठेवलेलं दिसतंय कियाराला. आता नाईट वॉचमन बनून गाडीत बसूनच नजर ठेवावी, कारण घाई करून तिकडे गेले ना तर मूर्खपणाचा कळस होईल. पण चला, इथपर्यंत तर प्रगती झाली. आता कियारा हातात याला वेळ नाही लागणार. अक्षय, अरे हे कसं काय? बघू जरा जरा पाय हलव जरा. बघ हळू हळू. माई त्रास होते तुला? हा, नाही एक पाऊल पुढे टाक बघू. बघ बघ त्रास होतो. चालून बघ. नाही कमरेला त्रास होतोय? आई बघा, बायकोच्या प्रेमामुळे झालंय सगळं. हो का? हो ग बाई हो, खरंय तुझं. माई खरंच देवच पावला. हो ग. माई, आपण उद्या जेजुरीला जाणार आहोत ना? जायचं म्हणजे 100% जायचं. कुणाला काही कळलं नाही नशीब, पण हाही प्रयत्न फसला. आता उद्या जेजुरीला जावंच लागणार. चला बाबा, चल आता ये. हळूहळू चालून बघ. हा. चल ये. अक्षय, तुला काही झालं नव्हतं. जेजुरीला जायला लागू नये म्हणून हे सगळं केलंस तू. इतरांना कळलं नसलं तरी मला कळलं. तुला सांगतो ना देव. हे सगळं घेतलं ना तुम्ही? हे बघ, ह्यांचं काय? चला आता नंतर काय असेल? अमृता यार, दोघच गेलो असतो ना, मस्त फ्रेंडली वागता आलं असतं. आता जा यांच्या बरोबर. बघा नवरा बायको सारखं टिपिकल.